श्रीमन्महागणाधिपतये नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। पुंडरीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम। धर गोपाल नरद गोवर्धन धर गोपाल नरद गोकुल संकटहार। हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम। रसम नवनीत प्रिय नवनीत रसम नवनीत प्रिय नवनीत रसम नवनीत रसम नवनीत प्रिय नवल विनोद विहार। हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम।
दृष्टीने रे जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय श्री सीताराम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरण लक्ष लागो राजा राम चरण लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो राम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरण लक्ष लागो रे राजा राम चरण लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो रे 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 राजा राम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन घे स्वरूपी मन घे स्वरूपी स्वरूपी मन लाविता सौख्य आवा स्वरूपी मन लाविता स्वरूपी मन लाविता सौख्य आमा स्वरूपी मन लावी सौख्य आमा स्वरूपी मन लाविता 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 स्वरूपी मन लाविता सौख्य आत्मा स्वरूपी मन लाविता स्वरूपी मन लाविता सौख्य आमा काम क्रोधाधिक दाती निज धामा राजा राम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी बजाओ सद्रूप चिन्मय नारायण सद्रूप चिन्मय नारायण हो सद्रूप चिन्मय नारायण क्या बात है सद्रूप चिन्मय नारायण हो नारायण हो नारायण सद्रूप चिन्मय 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 नारायण 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 सद्रूप चिन्मय नारायण सद्रूप चिन्मय नारायण तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गावुरे राजा
लागो राजा राम चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी सीताराम चरणी बालकृष्ण चरणी विठवा संगे चरणी लक्ष लागो हो राजा राम चरणी लक्ष लागो हो राजा राम चरणी लागो चरणी लागो चरणी राम 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 सीताराम कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केले आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. आता नुरी मागणे तुझं पाशी गाये, आता नुरी मागणे तुझं पाशी गाये, आता नुरी मागणे तुझं पाशी गाये, आता नुरी मागणे. तेही देवी देई झालो आम्ही, तेही देवी देई, तेही देवी देई, तेही देवी देई झालो आम्ही, तेही देवी देई झालो आम्ही. आता नुरी मागणे तुझं पाशी गाये, आता नुरी मागणे तुझं पाशी गाये, आता नुरी मागणे. मायेचा निवारा कृपेचे छप्पर, मायेचा निवारा कृपेचे छप्पर, मायेचा निवारा, मायेचा निवारा कृपेचे छप्पर. आणिक आधार तुझा नाही, आणिक आधार तुझा नाही. आता नुरी मागणे तुझं पाशी गाये, आता नुरी मागणे. नरहरी संतान पायी बिनबडी, नरहरी संतान पायी बिनबडी, नरहरी संतान
चक्रपाणी राखी मज, एका चक्रपाणी राखी मज, आता नुरे मागणे तुझ पाशी गाई, आता नुरे मागणे तुझ पाशी गाई, देही ते विनेई झालो आम्ही, देही ते विनेई झालो आम्ही, देही ते विनेई झालो आम्ही, आता नुरे मागणे तुझ पाशी गाई, आता नुरे मागणे, आता नुरे मागणे, आता नुरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, जय जय रघुवीर मंगलमूर्ती मोरया. सज्जन हो, आजची जी रचना आपल्यासमोर निरूपणाकरता घेतलेली आहे ते आमचे नरहरी महाराज यांची आहे. अतिशय साधी आणि सोपी असणारी, सरळ राहणारी रचना या ठिकाणी निरूपणाला घेतलेली आहे. आजच्या या पदामध्ये महाराज आपल्याला उपदेश करतात की आता नुरे मागणे तुझ पाशी काही, देहीचे विदेही झालो आम्ही. क्षणभर माणसानं विचार केला तर असं कोण म्हणेल की आता नुरे मागणे तुझ पाशी काही. विचार करा, आम्ही लाखो हजारो भक्त भगवंताजवळ जातो आणि या लाखो हजारो भक्तांमध्ये एक तरी भक्त असा आहे का की भगवंताजवळ गेलाय आणि भगवंताला सांगितले की आता नुरे मागणे तुझ पाशी काही. जो जो भक्त भगवंताजवळ जातो तो भक्त भगवंताजवळ काही ना काहीतरी मागणं मागतच असतो ना. देवा मला हे हवंय, देवा मला ते हवंय, देवा मला ते हवंय. प्रत्येक भक्त भगवंताजवळ मागत असतो. असा कोणता भक्त आहे, एखादा भक्त दाखवा की जो देवा पुढे गेला, देवा पुढे आता भरपूर दिलेस बाबा, गाडी दिली आहे, घर दिलाय, बंगला दिलाय, छान बायको दिली आहे, आता काही नको म्हणले, असं कोण सांगतं का? प्रत्येक भक्त देवाजवळ जातो, देवा मला पाव, देवा मला पाव, देवा मला पाव. देव पावतो, देव म्हणतो पाव आणि बिस्किटच खा, कशाचा पाव. इतका सोपा आहे का आमचा भगवंत पावायला? तुम्ही मला सांगा, इतका सोपा आहे का आमचा भगवंत? बरं, असं कोण म्हणू शकेल की आता नुरे मागणे? सर्वसामान्य माणूस तर म्हणूच शकणार नाही. आम्ही कीर्तनकार जरी देवाजवळ गेलो ना तरी आज रेकॉर्डिंग आहे बाबा, तबलजी चांगले हवेत, टिपेचा तबला पाहिजे, व्हायलिन पाहिजे, ऑर्गन पाहिजे, सारंगी पाहिजे, काहीतरी मागणं असतंच ना आमचं. मुलगा मॅट्रिकला आहे, फर्स्ट क्लासने आला पाहिजे, मुलगी लग्नाची आहे, चांगलं स्थळ मिळालं पाहिजे. प्रत्येक जण देवाजवळ जाताना आपली गाऱ्हाणी मांडत असतो. कशा करता गाऱ्हाणी मांडायची? काही मागू नका, माझं प्रामाणिक मत असं आहे. माझं मत म्हणण्यापेक्षा संतांनीच असं सांगितलं की कर्माप्रमाणे आपल्याला प्रत्येकाने भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. जशी जशी आपण कर्म करतो तसं तसं भगवंत आपल्याला त्याचं फळ देत असतो. मग मागायचं कशाला? असं कोण होऊन गेलं की ज्यांनी देवाजवळ काहीच मागितलं नाही? मग एकंदरीत संत महंतांचा विचार केला म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणसं तर काही भगवंताला मागल्याशिवाय सोडत नाहीच, पण एकच असे संत होऊन गेलेले आहेत की सर्व या भारत भूमीमध्ये की ते संतच फक्त भगवंताला हे सांगू शकतात की आता नुरे मागणे तुझं पाशी काही, देहीचे विदेही झालो आम्ही. फक्त संत सांगू शकतात, आम्ही नाही सांगत देवाला. कारण संतांना नक्की माहिती की जीवनामध्ये काय मिळवायचं आणि काय मिळवायचं नाहीये. मुक्तिपथाचे अधिकारी संतांना व्हायचं आहे. मग मुक्तिपथाचा अधिकारी होण्याकरता, त्या पदाला जाण्याकरता, पोहोचण्याकरता काय मागायचं देवाजवळ? काही नको आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योम्या भक्त्या प्रयच्छती. काही मागू नका संत म्हणले देवाजवळ. संतांनी तरी कुठे काय मागितलंय भगवंताजवळ? तुकारामांचे आणि पांडुरंगाचे क्लोज रिलेशन होते नाही का? ज्ञानेश्वर महाराज तर भगवान विष्णूंचाच अवतार होता. नामदेव महाराजांचं तर काही बोलायची सोयच नाही, गळ्यातला लाडका ताई. पण ह्या सगळ्या संतांनी भगवंताजवळ काही मागितलं नाही. बरं, मागितलं असतं तर देवाने दिलं नसतं का? तुम्ही मला सांगा. काय प्रॉपर्टी आज ज्ञानेश्वरांची आळंदीमध्ये, काय प्रॉपर्टी आज तुकारामांची देहूमध्ये, काय प्रॉपर्टी आहे नामदेवांची पंढरपुरामध्ये? काही नाही आहे,
काही प्रॉपर्टी नाही. या भारत भूमीमध्ये आले आणि अध्यात्म केलं, परमार्थ केलं, लोकांना भक्ती मार्गाला लावलं आणि आपलं कार्य संपल्यानंतर निघून गेले. काही मागितलं नाही. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा, हेच सांगितलं. नलगे मुक्ती संपदा संत संग देगा सदा. संतांची संगती मनोमार्गे गती, अकरावा श्रीपती येणे पण ते हरिपाठामध्ये माऊलीनं हेच सांगितलं. काय मागितलंय देव? आमचे मोरोपंत सुसंगती सदा घडो, सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, कुंडली गवरला. म्हणजे मोरोपंतांनी एक पाऊल पुढे जाऊन मला हेच सांगितलंय, भगवंताजवळ काही मागू नका. संतांनी आम्हाला हेच सांगितलंय. फक्त संत हे एकमेव असे होऊन गेले की संतांनी काही मागितलं नाही भगवंताजवळ. ठेविले आनंदे तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, आता नुरे मागणे. आता हा शब्द महत्वाचा आहे. आता विश्वात्मके देवे, येणे वागे यज्ञ तोषावे. आता हा शब्द महत्वाचा आहे. आता नुरे मागणे. बस आतापर्यंत भरपूर दिलंय. हो, आतापर्यंत भरपूर दिलंयस, आता नुरे मागणे. आता काही मागणं नाहीये असं कोणी आहे का? फक्त हेच सांगू शकतात संत की आता नुरे मागणे. बस अखंड नामरूप अमृताचे डोस तुम्ही आम्हाला दिलेले आहेत आणि त्या नामरूपी अमृतामुळे आम्ही लांब पोचलेलो आहोत. बाकी काय मागायचं? काही मागायचं नाही. असे हे संत त्या काळामध्ये होऊन गेले. संतांनी भगवंताजवळ काही मागितलं नाही. कारण आता नुरे मागणे तुझं पाशी काही, देहीचे विदेही झालो आम्ही. संत म्हणतात आम्ही देहावरच आहोत, आम्ही देहावरच आहोत. म्हणून आम्ही भगवंताजवळ मागणं मागत असतो. संत विदेही अवस्थेमध्ये होते. विदेही अवस्था कशी दाखवली आहे की देही असून विदेही असणं, याला विदेही अवस्था म्हणतात. देही असून विदेही असणं. आम्ही देहावर आहोत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या इच्छा आम्हाला होतातच, नाही का? हे हवंय, ते हवंय, ते हवंय, ते हवंय, सारख्या इच्छा आम्हाला होतातच, नाही का? आणि सारख्या इच्छा झाल्या, वासना झाल्या की आम्ही त्याच्यामध्ये गुंतलो जातो आणि शेवटपर्यंत काहीतरी मागणं आमचं असतं बघा. पण संतांनी कधी काही मागितलं नाही, कारण ते विदेही अवस्थेमध्ये. देही असून विदेही अवस्था. त्यांना कपड्याचं भान नव्हतं, खाण्याचं भान नव्हतं, राहण्याचं भान नव्हतं. आम्हाला 1 BHK असला की आम्हाला असं आमचं 2 BHK कधी होईल, 2 BHK मिळाला की आमचा बंगला कधी होईल, याच्या मागेच आम्ही असतो. बँकेमध्ये लाखो रुपये बॅलन्स असला की आम्हाला असं वाटतंच ना, जरा 1.5 लाखापर्यंत गाडी गेली तर बरं होईल. म्हणजे आमची जी माणसाची हाव आहे ना, ती आयुष्यात कधी संपलेलीच नाही. याला आसक्ती म्हणतात. आसक्ती कशाला म्हणतात? जो कभी भी आसक्ती है, शब्दशः अर्थ घेऊ नका, जो कभी भी आसक्ती है उसको आसक्ती कहते हैं, लक्षात ठेवा. पण संतांनी कधी आसक्ती बाळगलीच नाही हो. ज्या परिस्थितीमध्ये भगवंतांनी ठेवलं ना, त्या परिस्थितीतच संत राहिले, कारण विदेही अवस्थेमध्ये होते. मला हे सांगायचं आहे. विदेही अवस्थेत ना कपड्याची चिंता ना खाण्याची चिंता. चटणी भाकरी मिळाली तरी आनंद आहे आणि श्रीखंड पुरी मिळाली तरी आनंद आहे, नाही का? झोपडी असली तरी आनंद आहे, बंगला असला तरी आनंद आहे, कपडे असले नसले तरी आनंद आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आमचे गजानन महाराज किती कपडे होते, दिगंबर मूर्ती होती की नाही? लोकांनी दिलं नसतं का? अन्न दिलं नसतं का? पण कशाच्यावर इच्छाच नव्हती, वासनाच नव्हती, त्याच्यामध्ये संत मंडळी गुंतलेच नाहीत. आमचं अख्खं आयुष्य प्रपंचातच गेलं. हे राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, बरं काहीतरी राहिलं आणि शेवटी जातो निघून. बरंचसं राहतं जातच. पण संतांच्या इच्छा आकांक्षा कधी राहिलेल्या नाहीत. पूर्ण भगवंताच्या नामस्मरणामध्ये, परमार्थामध्ये संत म्हणतात रंगले, रंगले. आणि जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवी ती भूमिका बरोबर ही संतांची भूमिका होती. दुसऱ्याकरता अनेक विभूती संतांनी या ठिकाणी सांगल्या होत्या, लक्षात घ्या. अनेक विभूती सांगली की दुसऱ्याचं कल्याण होऊ दे बाबा, त्याच्या मागे माझं कल्याण. आता उलट आहे, मला प्रसाद कधी मिळतो याची वाट लोक पाहतात. पाठीमागचे राहिले तरी चालतील, मला द्या पहिल्यांदा. अरे मिळेल ना, सगळ्यांना मिळेल, सगळ्यांना मिळेल, पण ती पेशन्स नाही आहेत आमच्या अंगामध्ये, लक्षात ठेवा. म्हणून विदेही अवस्थेमध्ये संत मंडळी राहिली. कशी दाखवली आहे विदेही अवस्था? आईशी विदेहाची अवस्था, आईशी विदेहाची अवस्था, मान अपमान नाही करा, मिळे अन्न अथवा कन्ना, निरीच्छतो हो तसे. ऐशी विदेहाची अवस्था, मान अपमान नाही करा, मिळे अन्न अथवा कन्ना, निरीच्छतो. कशी दाखवली आहे विदेही अवस्था? ही संतांची भूमिका आहे, लक्षात घ्या. ऐशी विदेहाची अवस्था, मान अपमान नाही करा. मान मरता मिळाला तरी आनंद आहे आणि अपमान झाला तरी आनंद आहे, नाही का? तो तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे ना. तुकाराम महाराजांना मंबाजी बुवानी उसानी झोडपलं, पण तेच तुकाराम मंबाजी बुवाच्या घरी गेले, म्हणले चला संध्याकाळी कीर्तनाला उभं राहतोय.
आम्ही लगेच FIR दाखल केला असता, मारामारी झाली म्हणून. याला वैराग्य म्हणतात, याला तुकोबा म्हणतात, म्हणून ते संत झाले. लक्षात ठेवा, ते संत झाले आणि आम्ही संत झालो. तर आणि थतला फरक आहे. मान अपमान नाही कदा. संतांनी अपमान, त्या काळामध्ये संतांना काही कमी अपमान सहन करावा लागला का? सगळ्या संतांची परिस्थिती तीच होती. कुणीही हातनं सुटलं नाही. नाथांची चेष्टा केली, तुकोबांची चेष्टा केली, ज्ञानेश्वरांची चेष्टा केली, पण रेड्याच्या मुखातनं वेद वदवले. ज्ञानेश्वरांचा पहिला चमत्कार झाला आणि लोकांना तिथे ज्ञानेश्वर समजले. तेव्हा चमत्काराशिवाय नमस्कार नाही, हा महत्वाचा विषय आहे. म्हणून ऐशी विदेहाची अवस्था, मान अपमान नाही कदा. मिळे अन्न अथवा कंदा. श्रीखंड पुरी मिळाली आनंद आहे आणि कंद फळं मिळाली तरी आनंद. या भूमिकेत संत होते, या भूमिकेत संत होते. म्हणून विदेही अवस्था संतांनी आपल्याला अशी सांगितली आहे. या भूमिकेत संत काय करतील त्याचा नियम सांगता येत नाही आपल्याला. काही मागणार नाहीत कुणाकडे. आणि माझं प्रामाणिक मत आहे, कुणाकडे काहीही मागू नये. कुणाकडे काही आणि मागितल्यानंतर लोक देतीलच याची गॅरंटी नाही आहे. मागितल्यानंतर लोक देतीलच याची गॅरंटी नाही. म्हणून दुसऱ्याकडे काही मागू नये. जे आपल्या नशिबात आहे त्याचा आनंद आपण घ्यावा आणि जीवनाचा आनंद लुटावा. दुसरं काय बरोबर होणार आहे? हरी नामस्मरण हा एकच केवळ मोठा आनंद आहे. गोंदवल्याचे महाराज आमचे सांगतात, 13 अक्षरी मंत्र जपावा. श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र महाराजांनी आम्हाला दिला. तो मंत्र घ्या, रामाचं नाव घ्या आणि जीवनाचं कल्याण करा. बाकी काय आपल्या बरोबर येणार आहे? म्हणून संतांनी अनेक चमत्कार केले, पण ते जगाच्या कल्याणाकरता केले. आम्ही जे चमत्कार करतो ते आमच्या कल्याणाकरता. माझं नाव पेपरला कसं येईल? म्हटलं दे एखाद्याच्या घरावर दरोडा घाल म्हणजे तुझं दुसऱ्याची नाव पेपरला येईल म्हटलं. चमत्कार करा ना, काहीतरी चांगले चमत्कार करा. जगाच्या कल्याणाकरता, जगाच्या हिताकरता संतांनी चमत्कार केले. आम्ही काहीच चमत्कार केले नाही. आम्ही चमत्कार केले सगळे वाईटच केले. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की संतांची भूमिका ही आहे. या भूमिकेतनं संत जातात. वेश असावा बावळा, अंतरे असाव्या नाना कळा. वेश ही संत कधी पाहिले का? सुटामुटामध्ये संतांना पाहिले का? कधी इस्त्रीचे कपडे घातलेले पाहिलेत का? काय परिस्थिती गजाननाची, काय परिस्थिती तुकारामांची होती, काय परिस्थिती ज्ञानेश्वरांची होती. ज्ञानेश्वरांचे एवढे लोकांनी हाल केले त्या काळामध्ये की संन्यासाची पोरं म्हणून ज्ञानेश्वरांना हिणवलं. काय पाप केलं होतं त्यांनी, मात्र काय पाप केलं होतं. ज्ञानेश्वर आणि भावंड रस्त्यावर गेली तर बायका दरवाजे लावून घ्यायच्या आणि पाणी टाकायच्या. संन्यासाची पोरं गेलेत, त्यांचं सावली पडेल आमच्या अंगावर, ही भूमिका त्या काळामध्ये होती. किती हाल गेलेत त्यांचे. पण रेड्याच्या मुखातनं वेद वदवला. पहिला चमत्कार ज्ञानेश्वरांनी केला आणि त्यांचा जयघोष तिथे झाला. म्हणून संतांनी चमत्कार केले, अनेक चमत्कार संतांनी केले. गोंदवलेचे आमचे गोंदवलेकर महाराज, जेवढा सांगावा ना विषय तेवढा थोडा आहे. जेवढा विषय सांगावा तेवढा थोडा आहे. गोंदवलेला एक ट्रिप गेली होती, तुम्हाला सांगतो. 50 मुलांची ट्रिप गोंदवलेला गेली. मास्तरांनी सांगितलं मुलं भुकेलेली आहेत, मुलांच्या जेवणाची व्यवस्था करा. कमिटीने सांगितलं आता 12 वाजून गेलेत, आमचं भोजन कक्ष आता बंद झालंय, मुलांना झोपवा, सकाळी त्यांना लवकर आम्ही नाश्ता देऊ. मास्तरांनी मुलांना सांगितलं आता झोपा म्हणले, सकाळी तुम्हाला लवकर नाश्ता मिळेल. आणि तुम्हाला सांगतो आश्चर्याची गोष्ट अशी, सकाळ झाली, कमिटीनं नाश्ता बनवला, म्हणले तुमच्या मुलांना बोलवून आणा. सर मुलांना बोलवायला गेले आणि सगळ्या मुलांनी सांगितलं की सर आत्ता आम्हाला भूक नाहीये. रात्री एक आजोबा आले होते, त्यांनी एवढी मोठी भाकरी, तिळाची चटणी आणि ग्लासभर दूध आम्हाला प्रत्येकाला दिलेलं, आम्हाला भूकच नाहीये म्हणले. कुठून आले रात्रीचे आजोबा? एक मुलगा सांगितलं खरं, पण 100 मुलांनी तेच सांगितलं. मात्र काय चमत्कार होता. मात्र मुलं सकाळी नाश्ता केला नाही. असे अनेक चमत्कार संतांनी केलेले आहेत. आमचे चमत्कार काय सांगायचे तुम्हाला? जगाच्या कल्याणाकरता संतांनी चमत्कार केले. संतांनी जगाच्या कल्याणाकरता अनेक विभूती सांडल्या, अशी ही संत मंडळी होऊन गेलेली आहेत. म्हणून ऐशी विदेह आजची अवस्था, मान अपमान नाही कदा. मिळे अन्न अथवा कंदा निरीच्छतोच. या भूमिकेत नाही संत मंडळी राहायची. भगवंताकडे त्यांनी दुसरं तिसरं काहीही मागितलं नाही. म्हणून वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा. वेश साधा होता, पण भगवंताच्या नामामध्ये दंग असलेली ही संत मंडळी, दंग असलेली संत मंडळी. कशाचाही विचार संतांनी केला नाही, कशाचा विचार संतांनी केला नाही. लक्षात ठेवा. आणि या भूमिकेतनं संत पुढे गेले. मात्र ना अहंकार केला, फक्त भक्तीच केली संतांनी. भगवंताची उपासना केली, भगवंताचं नाम घेतलं. बाकी दुसरं तिसरं संतांनी काय केले? काय भूमिकेत संत मंडळी राहायची? सुभाषितकरांनी छान वर्णन केलेलं आहे. गरवन्नो दुहते ननी नदीपरान्नो भाषते निष्ठुरम. गरवन्नो दुहते ननी नदीपरान्नो भाषते निष्ठुरम. उक्तं सहते क्रोधंजना लंबते. श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं संतष्ठती मूकवत. दोषांच्छादयति स्वयं न कुरुते. एतत् सतां लक्षणं कुंडलीक वरदा हरी विठ्ठल. या भूमिकेतनं संत मंडळी जात होती. लक्षात ठेवा. काय लक्षण आहे संतांची? काय फरक आहे संतांमध्ये आमच्यामध्ये? काय फरक आहे साधूंमध्ये आमच्यामध्ये? संत म्हणायचं कोणाला, हा महत्वाचा विषय आहे.
संत म्हणायचं कोणाला? हा, भस्माचे पट्टे लावले, भगवी कपडे घातले, हा, पायामध्ये खडावा घातल्या, हातात रुद्राक्षाच्या माळा घातल्या आणि ओम भवती भिक्षांदेही, याला संत म्हणायचं का? अरे तुकाराम महाराज म्हणाले असे संत तर भरपूर आहेत. ऐशे संत झाले कली, ऐशे संत झाले कली, ऐशे संत झाले कली. ऐशे संत झाले कली, ऐशे संत झाले कली, हो ऐशे संत झाले कली, ऐशे संत झाले कली. ऐशे संत झाले कली, ऐशे संत झाले कली, हो ऐशे संत झाले कली, ऐशे संत झाले कली. ऐशे संत ऐशे संत झाले कली, हाती तंबाखूची नळी, तोंडी तंबाखूची नळी, हाती तंबाखूची नळी, तोंडी तंबाखूची नळी. ऐशे संत झाले कली, ऐशे संत झाले कली, ऐशे संत झाले कली. हो, ऐशे संत झाले कली, हाती तंबाखूची नळी, तोंडी तंबाखूची. तुकाराम महाराज म्हणाले असे संत काय कामाचे? हा, उद्या मी पगडी घालून सदाशिव पेठेतनं फिरलो तर लोक मला लोकमान्य टिळक म्हणतील का? हे पहा म्हणले 21व्या शतकात वेडे पगडी घालून चाललेले आहेत असं म्हणतील की नाही? म्हणून देश असावा बावळा असं म्हटलेलं आहे. वैराग्य संपन्न पाहिजे, मुखामध्ये हरी नामस्मरण पाहिजे, भगवंताशी सतत कॉन्टॅक्ट पाहिजे. या भूमिकेतनं ही आमची संत मंडळी जातात, म्हणून ते संत झालेले लक्षात ठेवा. असे अनेक चमत्कार आहेत संतांमध्ये आणि आमच्यामध्ये. फरक काय? गरवनो दुहते ननी नदी परान. संपूर्ण श्लोक आपल्याला आता फोडता येणार नाही, पण काही लक्षणं जाता जाता संतांची आपण बघूया. गरवनो दुहते ननी नदी परान, नो भाष्यते निष्ठुरम. संतांचं पहिलं लक्षण आहे बघा, कुठलं? गरवनो दुहते. संतांनी कधी गर्वच केला नाही. आम्हाला थोडंसं काही आलं ना, बुवा मी कथा करतो रामकृष्ण हरी, बुवा मी तबला वाजवतो, बुवा मी थोडी थोडी पेटीही वाजवतो. बाबा एक काहीतरी कर ना, तू तबलाही वाजवतो, पेटीही वाजवतो, कथाही करतो. माणसाने आयुष्यामध्ये एकच करावं, पेटीच वाजवावी. यांनी कधी कीर्तन केलंच नाही, एकच खेळ आयुष्यभर पेटीच वाजवली नाही. त्यामुळे ते मास्टर आहे. एक माणसाने काहीतरी आयुष्यामध्ये करावं. संतांची ही भूमिका आहे. गर्व संतांनी कधी केला नाही की मी हे केलं. ज्ञानेश्वरांनी अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 23व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. 16व्या वर्षी आपल्याला काय कळतं तुम्ही मला सांगा? काहीही कळत नाही. 16व्या काय 17व्या वर्षापर्यंत आपल्याला काही कळत नाही. आम्हाला काहीतरी कळतं, हा आमचा भास आहे. मला असं वाटतं काय कळतं माणसाला? शाळेमध्ये गेला तो जन्माला आला की त्याला विचारा कुठून आला, तो म्हणतो मला माहिती नाही. शाळेमध्ये गेला, मास्तर म्हणतात तुला काही कळत नाही, तू खाली बैस. त्याला नोकरी लागते, साहेब म्हणतो तुला काही कळत नाही, तू शहाणा आहेस का, खाली बैस. लग्न होतं, बायको म्हणते तुम्हाला काय कळतंय. मुलं म्हणतात बाबा तुम्हाला कळत नाही, रिमोट कंट्रोल माझ्याकडे आणा. बरं ह्याला खोकला आला आणि हा गेला, ह्याला काय कळलं? आयुष्यात माणसाला काहीच कळलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून कथा, कीर्तन, भजन, प्रवचन, भगवद्गीता, दासबोध याचा अभ्यास करा, म्हणजे थोडंसं काहीतरी कळेल आपल्याला. पण आमचा असा भास आहे, संतांनी कधी गर्व केला नाही. ठेविले अनंत तैसे चिरावे, या भूमिकेमध्ये संत राहिले, लक्षात ठेवा. आम्हाला थोडंसं काही गची वाद, कशा करता गर्व करायचा? आज 750 वर्ष झाले त्यांचा जय जयकार इथे चालू आहे. तरी त्यांना काही नाही आहे त्याचं. तरी आमचं कोण जय जयकार करी गाव नाही. 1 वर्ष श्राद्ध झालं, हार घातला की पुन्हा लोक विसरतात. त्यांना 700 वर्ष आठवतात लोक. तेवढं कार्य आहे संतांचं, तेवढं कार्य तुकोबांचं, तेवढं कार्य समर्थांचं आहे, लक्षात ठेवा. अजून त्यांची याद आहे, आमची याद कोणी ठेवणार नाही. म्हणून त्याच्याकरता अध्यात्म वाचलं पाहिजे, अध्यात्म जाणलं पाहिजे, अध्यात्म जगलं पाहिजे. हा महत्वाचा विषय आहे. आम्ही काहीच करत नाही. आला आला प्राणी जन्मासी आला आणि गेला गेला बापुडा, व्यर्थ गेला. काय कमवलं जीवनामध्ये? पाणी भरण्यामध्ये आयुष्य निघून गेलं. तुकाराम महाराज त्यांच्या सासूबाईंना नेहमी म्हणायचे मामी रामनाम घ्या, मामी रामनाम घ्या. सासूबाईंनी एक दिवस सुद्धा ऐकलं नाही. एक दिवस खोकला आला, मामी गेल्या. मामी गेल्यानंतर त्यांना गाढविणीचा जन्म प्राप्त झाला. हा हूं करत त्या तुकोबांच्या घरासमोर आल्या. तुकोराम महाराज आमचे जगद्गुरु होते. त्यांनी 2 मिनिटात ओळखलं ह्या आपल्या मामीच आहे. त्यांनी बायकोला बोला आवले भेट तुझ्या आईला म्हणले. ती म्हणली माझ्या आई जाऊन वर्ष झालं म्हणले.
अगं म्हणले बघ मागच्या वेळेस तिला सांगितलं रामनाम घे रामनाम घे, आता तिला गाढविणीचा जन्म प्राप्त झाला. श्रोतेहो, तशी वेळ आपल्यावर येऊ नये. आत्ता लगेच झटकन पटकन भगवंताचं नाम घ्या, जीवनामध्ये त्याला साठवा, भगवंतावर प्रेम करा, भक्ती करा, भाव भगवंतावर अर्पण करा. अरे हेच आपल्यावर, बाकी आपल्यावर दुसरं तिसरं काही येणार नाही. म्हणून गर्व हा माणसाने कधी करायचा नाही, संतांनी कधी गर्व केला नाही. गर्व न दुहते न निंदती परान, दुसऱ्याची निंदा संतांनी कधी केली नाही. आम्ही 4 कलाकार एकत्र बसतो की जो उपस्थित नसेल त्यांच्या नावानं शंख आमचा चालू असतो, हे लक्षात ठेवा. कशा करता एकमेकाची निंदा करायची, आपणही त्यात कधीतरी आपली पाळी येतेच ना. म्हणून सगळेच चांगले आहेत बाबा, हा चांगला आहे, तो चांगला आहे, तो चांगला आहे. दुसऱ्याची निंदा करू नका. तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, तुका निंदकाचे घर. मला आश्चर्य वाटलं की असं का म्हणाले तुकाराम महाराज की निंदकाचे घर असावे शेजारी. अरे जो आपली जास्तीत जास्त निंदा करील त्याच्या पापामध्ये जास्तीत जास्त त्याची भर पडत असते, लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराज म्हणे निंदकाचे, म्हणून दुसऱ्याची निंदा करू नका. गर्वोन्नो दुहते निंदतीपणान नोभाष्यते निष्ठुरम. कठोर भाष्य दुसऱ्याबद्दल करू, चांगलं बोला. माऊलींची उभी आहे, साचा आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जायचे कल्लोळ अमृताचे हे पण कीर्तनात असावं लागतं बरं का. की अशी परिस्थिती आहे की साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोलावं की शब्दांचे डोम उसळले पाहिजेत, सामाजिक बांधिलकी वाढली पाहिजे. हे संतांनी जपलं हो. संत कधी रागवले का हो कोणावर? कधीच नाही. आम्हाला झटकन राग येतो बघा. हा थोडा तबला कमी लागला की लगेच आम्ही बघतो जय जय रघुवीर समर्थ. शुल्लक कारणावरनं आम्ही लगेच. पण संत कधी रागवले? एकनाथ महाराज आपल्याला माहिती आहे ना उदाहरण, की ज्यांना शांती ब्रह्म, त्यांना शांती ब्रह्म असं म्हटलं जातं, ते एकनाथ महाराज कुणावर रागवलेच नाही. तो किती शांत होते, तुकोबा किती शांत होते. ज्ञानेश्वरांच्या बाबतीत तर बोलायची सोयच नाही. म्हणजे असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की संतांमध्ये आपल्यामध्ये फरक आहे. अशा संतांनी जगाच्या करता अनेक विभूती सांडल्या, कोणाकडे काही मागितलं नाही आणि कायम तृप्तीचा ढेकर, नामाचा ढेकर संत मंडळींनी दिला. आणि भगवंताला एकच सांगितलं की आता नुरे मागणे तुझं पाशी काही, देहीचे विदेही झालो आम्ही पूर्वपद्यात. महाराज या ठिकाणी लिहून जातात, आता नुरे मागणे तुझा पाशी काही, आता नुरे मागणे तुझा पाशी काही, आता नुरे मागणे तुझा पाशी काही, आता नुरे मागणे तुझा पाशी. काही आता नुरे मागणे तुझा पाशी काही, आता नुरे मागणे तुझा पाशी काही, देही देवी देही झालो आम्ही, देही देवी देही झालो आम्ही, देही देवी देही झालो आम्ही, आता नुरे मागणे तुझा पाशी काही, आता नुरे मागणे तुझा पाशी काही. पाशी काही आता नुरे मागणे तुझा पाशी काही, तुझा पाशी काही, तुझा पाशी काहे आव तुम आये हो, काहे आव आये, काहे आव तुम आये, काहे आव तुम काहे अब तुम आए, काहे अब तुम आए, काहे अब आए, काहे अब तुम आए, काहे अब तुम
आये हो काजे अब तुम मीठी मीठी बातिया करत मन रंग हो मीठी मीठी बातिया मीठी मीठी बातिया मीठी मीठी बातिया करत बतिया बतिया मीठी 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 बतिया करत मन रंग हो काये अब तुम आए काये अब तुम हो काये अब तुम हो काये कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्याला अनेक प्रकारची कीर्तनं ऐकायला मिळतात. यामध्ये नवोदित कीर्तनकार आहेत, काही दिग्गज कीर्तनकार आहेत, नवीन नवीन आख्यानं, नवीन नवीन पूर्वरंग, संगीत या सगळ्याचा मेळ असणारा आनंददायी अशी कीर्तनं श्रवण करण्याकरता आपल्याला यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व हे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्याला पाहिजे तिथे पाहिजे ते कीर्तनकार पाहिजे त्या वेळेला उपलब्ध होऊ शकतील त्याचा आनंद आपण जरूर घ्या. आणि जास्तीत जास्त आनंद आपण घेऊन कीर्तन विश्व या संस्थेला आपण आर्थिक सहाय्य करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच हे आपल्याला आवडेल आणि आर्थिक सहाय्य करून आपण प्रायोजक बना आणि असा आनंद आपणही द्या आणि दुसऱ्यांनाही द्यावा ही विनंती. कीर्तन संप्रदायाप्रमाणे एक 2 मिनिटं भजन करूयात आणि नंतर दृष्टांता दाखल आपण चरित्र भाग पाहणार आहोत. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 कुंडली गौरनारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ भारत माता की जय. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. आता नुरे मागणे तुझ पाशी काही तेहीचे विदेही झालो आम्ही. या सृष्टीमध्ये भगवान एकच मोठे आहेत आणि भगवंताशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. ही जी सगळी सृष्टी आहे ती भगवंतावर चालू आहे आणि ज्याच्या पाठीमागे भगवंत आहेत ना, मला नाही वाटत त्याला आयुष्यात काही कमी पडेल म्हणून. असं भगवंताला कुणी सांगितलं की बस भगवंता आता नुरे मागणे तुझं पाशी काही.
भगवंतापाशी जाऊन भगवंताचं भजन पूजन, भगवंताची भक्ती केली तर भगवंत आपल्याला सगळं देतो, काही मागायची गरज पडत नाही. काय कथा आहे यावर थोडासा आपण विचार करूया. ओडिसा प्रांतामधली कथा आहे. त्या ओडिसा प्रांताला पूर्वी उत्कल प्रांत असं म्हणायचे. आणि या उत्कल प्रांतामध्ये एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. भारतातली तीर्थक्षेत्र सगळ्यांना माहिती आहेत नाही का? काही दक्षिणेला आहेत, काही उत्तरेला आहेत, काही पूर्वेला आहेत. या ओडिसा प्रांतामध्ये जगन्नाथपुरी नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल. आणि या जगन्नाथपुरी तीर्थक्षेत्रामध्ये देवळामध्ये 3 मूर्ती आहेत तिथे. आणि त्या 3ही मूर्ती लाकडाच्या आहेत. आणि याच्यामध्ये 3 मूर्ती कुठल्या आहेत? एक भगवान गोपालकृष्णांची आहे, दुसरी बलराम दादांची आहे आणि तिसरी सुभद्रा देवीची आहे. अशा 3 मूर्ती त्या जगन्नाथाच्या मंदिरामध्ये लाकडाच्या स्वरूपात आहेत. काय कथा आहे याची? तर फार पूर्वी त्या पुरीमध्ये एक राजा राहायचा. राजाची राणी होती. पण अचानक एक दिवस त्या राजाला असं स्वप्न पडलं की भगवंतांनी सांगितलं की मला या पुरीमध्ये वास्तव्य करायचं आहे. आणि वास्तव्य करायचं. राजा म्हणला ठीक आहे, पण मी काय करू त्याच्याकरता? तर त्या राजाला भगवंतानं दृष्टांत दिला की या जगन्नाथपुरीमध्ये समोर एक समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये एक ओंडका आहे म्हणले. आणि तो ओंडका तू जाऊन तिथनं घेऊन ये आणि एका विश्वकर्म्याला सांग की या ओंडक्याचे 3 भाग कर आणि अशा 3 मूर्ती तयार कर आणि त्या 3 मूर्तींची इथे प्राणप्रतिष्ठा करायची. राजा म्हणला ठीक आहे. दुसऱ्या दिवशी राजा सकाळी उठला. आपल्या बायकोला म्हणजे प्रिय राणीला राजानं ते स्वप्न सांगितलं. राणी म्हणाली ठीक आहे, काय हरकत नाही, बघून या म्हणले. तर राजा समुद्रावर गेला. राजाला तो ओंडका दिसला आणि राजानं तो ओंडका आणला आणि विश्वकर्म्याला सांगितलं की याचे 3 भाग करा. सुताराला सांगितलं आणि म्हणले कृष्णाची मूर्त तयार करायची आहे, एक बलराम दादांची करायची आणि एक सुभद्रा देवीची करायची आहे. त्यांनी सांगितलं मूर्ती तयार करतो, पण माझी एक अट आहे म्हणले. काय अट आहे? राजा म्हणला की हे जे तुमचं सभा मंडप आहे इथं सोनं नाणं हिरे मोती सगळे भिंतीवर लावलेले आहेत, असू त्यात म्हणले. मला त्याच्याशी कर्तव्य नाही, मला मूर्ती बनवायची आहेत. पण माझी एक अट अशी आहे की ह्या 3 मूर्ती करण्याकरता मी या सभागृहात जाईन, पण ह्या 3 मूर्ती पूर्ण होईस्तोवर सगळे दरवाजे लावून घ्या आणि मूर्ती पूर्ण झाल्या की मी बाहेर येईन. तोपर्यंत मी बाहेर येणार नाही आणि जोपर्यंत मूर्ती पूर्ण होत नाहीत तोपर्यंत दरवाजे उघडायचे नाहीत, असं त्या मूर्ती राजाला त्या विश्वकर्म्याने सांगितलं. राजा म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही मूर्ती करा. आणि तो सुतार मूर्ती करण्याकरता तिथे आतमध्ये गेला. आणि बऱ्याच दिवसानंतर राणीला असं वाटलं की म्हणजे आपल्या या मंदिरामध्ये सभागृहामध्ये हिरे माणके मोती पाचू सगळे लावलेले आहेत. न जाणो म्हणला ते मूर्ती त्या भिंतीवरचे सगळे हे पाचू माणिक त्यानं चोरून नेले तर आपल्याला काय कळणार नाही, तुम्ही दरवाजा उघडा म्हणला. हा राजाला सांगितलं. राजा म्हटला अगं असं कोणी करणार नाही, ते मूर्ती बनवतात, त्यांनी सांगितलं दरवाजे उघडू नका म्हणून. नाही नाही तुम्ही दरवाजे उघडा. आणि त्या राजांनी त्या राणीच्या ह्याच्या खातर ते दरवाजे उघडले आणि दरवाजा उघडल्यानंतर एक चमत्कार झाला. त्या मूर्तिकार तिथे दिसलाच नाही मूर्ती बनवणारा, पण 3 मूर्ती मात्र तिथे बनवून झालेल्या होत्या. आणि त्या 3 मूर्ती फक्त मानेपर्यंतच बनवलेल्या होत्या, कृष्ण बलराम आणि सुभद्रा देवींच्या. आजही आपण जगन्नाथपुरीला गेलात तर एवढ्याच मूर्ती आपल्याला तिथे पाहायला मिळतात. प्रचंड लाखोची यात्रा जगन्नाथपुरीला असते आणि जगन्नाथाचा रथ हाकण्याकरता अनेकांची तिथे घाई गडबड चालू असते. आणि असं वर्णन केलेलं आहे की जगन्नाथाचा रथ ओढताना चुकून त्या चाकाखाली कोणी गेला तर त्याला मुक्ती प्राप्त होते. असं तिथला म्हणजे वैशिष्ट्य सांगितलं जातं. असं हे जगन्नाथाचं मंदिर कवी वर्णन करतात. प्रांत उत्कल पूर्वेसास घ्यात या पूर्वीच्या चाली आहेत, जुन्या कीर्तनकार म्हणायचे, हल्ली ऐकायला मिळत नाही. आणि कीर्तनाच्या चालीवरनं सिनेमे तयार केले. प्रांत उत्कल पूर्वेसा आसे ख्यात, प्रांत उत्कल पूर्वेसा आसे ख्यात, प्रांत उत्कल. प्रांत उत्कल पूर्वे
पूर्वीस आसे ख्यात भक्त वत्सल वसतसे जगन्नाथ भक्त वत्सल वसतसे जगन्नाथ भक्त वत्सल वसतसे हो प्रांत उत्कल पूर्वीस आसे ख्यात प्रांत उत्कल पूर्वीस आसे ख्यात प्रांत उत्कल चारी धामी नगरीस दोन मान चारी धामी नगरीस दोन मान चारी धामी नगरीस दोन मान चारी धामी चारी धामी नगरीस थोर मान पुरीनाथाची पुनीत विष्णू धाम पुरीनाथाची पुनीत विष्णू धाम पुरीनाथाची पुनीत हो प्रांत उत्कल पूर्वेश आसिख्यात प्रांत उत्कल पूर्वेश आसिख्यात प्रांत या चाली पूर्वीच्या आहेत. रुक्मिणी स्वयंवर जेव्हा बांधलं त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये कृष्ण राहतो कुठे याचं वर्णन केलेलं आहे. हीच चाल आहे. नांदे सांप्रत भूतलावरी नांदे सांप्रत भूतलावरी नांदे सांप्रत द्वारकेत श्री हरी दयाजी काय मानू मी परी दयाजी काय मानू मी परी दयाजी काय मानू मी प्रांत उत्कल पूर्वेश आसे ख्यात प्रांत उत्कल पूर्वेश आसे असं हे ओडिसा प्रांतामध्ये आमचं हे जगन्नाथपुरीचं मंदिर आणि या मंदिराचा देखभाल करणारे आमचे एक ब्राह्मण त्या भागात त्यांना पंड्या असं म्हणतात. तो ब्राह्मण त्या मंदिराची पूजा अर्चा करायचा. बरं तीर्थक्षेत्र लांबून लांबून बाहेरून कधी यजमान येतील पूजेकरता त्याचा नेम नाही. या ब्राह्मणाला 4 मुलं 1 मुलगी आणि पतिव्रता अशी सुंदर पत्नी होती. यजमान केव्हा यायचे? रात्री यायचे, दुपारी यायचे, सकाळी यायचे. त्यांचं आदरातिथ्य व्यवस्थित करायचं. हां त्यांचं आदरातिथ्य हे व्यवस्थित करायचं. त्यामुळे तसा तो ब्राह्मण धनवान होता. काही काळजी नव्हती ब्राह्मणाला. आणि झालं मात्र असा हा ब्राह्मणाचा प्रपंच चाललेला होता. आणि प्रपंच चाललेला असताना श्रोते हो एक दिवस हा ब्राह्मण थकला. निसर्ग आहे ना, कधीतरी माणूस थकतो दमतो. त्याप्रमाणे हा ब्राह्मण थकला आणि त्यांनी 4 मुलांना जवळ बोलवलं आणि सांगितलं की मी आता थकलेलो आहे. म्हणले आयुष्यभर भगवंताची सेवा केली, भगवंतानी भरपूर दिलेलं आहे. म्हणले मला आता काही काळजी नाही. तेव्हा आता तुम्ही 4 मुलं जाणते झालेले आहात, तेव्हा इथून पुढची व्यवस्था आता तुम्ही पहा. मुलं म्हणली बाबा तुम्ही काही काळजी करू नका, हे सगळं देवपण आहे, देवकृत्य आहे ना, यजमानांचं ते आम्ही अगदी व्यवस्थित करू. तुम्ही आता आराम करा आणि परमार्थ करा म्हणले राहिलेल्या जीवनामध्ये, बाकी काही करू नका. त्या ब्राह्मणाने सांगितलं ठीक आहे म्हणले मी आता आराम करतो. म्हणले पण आयुष्यभर भगवंताची सेवा केली, परमार्थ केला, यांना काही चैन पडे ना. या ब्राह्मणाने एक दिवस विचार केला की आपण आयुष्यभर या जगन्नाथाची सेवा केलेली आहे, आता उर्वरित आयुष्यात करायचं काय? तर म्हणले वृंदावनाला जावं, त्याला डोळे भरून पाहावं. यांना वृंदावनातला भगवंत पाहायची इच्छा झाली. त्या ब्राह्मणाला वृंदावनातला भगवंत पाहायची इच्छा झाली. आता पूर्वीचं ते प्रवास सगळा नाही का, आता विमानं निघालेली आहेत, बसेस निघाल्या आहेत, लक्झऱ्या निघाल्या आहेत. पण पूर्वीच्या संतांनी म्हणतांनी आणि पूर्वीच्या लोकांनी पायी प्रवास केलेले आहेत. आता इथून आम्हाला शिवाजीनगरला जायचं म्हटलं तर रिक्षा लागते. जय जय रघुवीर. पायी चालायलाच नको म्हणतात लोक, पायी चालायलाच नको म्हणतात. त्याप्रमाणे ह्या ब्राह्मणाने विचार केला जगन्नाथपुरीहून आपल्याला वृंदावनाला जायचं म्हटले एकटं दुकटं जंगल असणार, श्वापद असणार, कसं शक्य आहे? पण याचं नशीब चांगलं या ब्राह्मणाचं. त्या ब्राह्मणाच्या घराशेजारी एक वेद पाठशाळा होती आणि या वेद पाठशाळेमध्ये ब्राह्मणाची काही 5-25 मुलं
अभ्यास करण्याकरता, वेदाध्ययन करण्याकरता आलेली होती. आणि त्या वेदाध्ययन करण्यानंतर 25 मुलांपैकी एक मुलगा ह्या ब्राह्मणाच्या घरी अधूनमधून यायचा. ओळख झालेली होती. तसाच तो अचानक आला. काय त्या मुलाचं नाव होतं? भेटीस आला तरुण विनम्र ब्राह्मण विद्याधर त्याचे अभिज्ञान पदे येई कुमार सगे. बोले रे पपी अदा पापिया, बोले रे पपी अदा पापिया, बोले रे पपी. क्या बात है? बोले रे पपी अदा पापिया, बोले रे पपी, बोले रे पपी अदा पापिया, बोले रे पपी. हा विद्याधर नावाचा तेजस्वी तरुणा बांड या ब्राह्मणाच्या घरी आला. काय काका काय झालंय? काही नाही विद्याधर. अरे बरं झालं तू आलास. का बरं? अरे मला जरा वृंदावनाला जावंसं वाटतंय आणि माझ्या बरोबर कुणी नाहीये. जर तुला वेळ असेल तर चल माझ्याबरोबर वृंदावनाला. विद्याधर म्हटलं अहो काका तुमच्यामुळे माझी तीर्थयात्रा होईल, काय येणार नाही मी? हा ते काका म्हणले बरं झालं, तुझ्यामुळे माझी माझ्यामुळे तुझी तीर्थयात्रा सफल होईल. म्हणले आपण दोघंही जाऊयात. वा 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 वा, छान. ब्राह्मणाला मोठा आनंद वाटला. एका रात्रीमध्ये वळकुटी बांधली, शिदा बरोबर घेतला, घरच्यांना सांगितलं. बरं पूर्वीची परिस्थिती अशी होती, एकदा घरातला करता माणूस तीर्थयात्रेला गेला की तो परत येईल की नाही याची गॅरंटीच नव्हती. हो त्यामुळे सगळ्या मुलांना सांगितलं मी आता तीर्थयात्रेला जातोय, माझी काळजी करू नका म्हणले. हो आणि हे तीर्थयात्रेला निघाले. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. आणि अशामध्ये हा ब्राह्मण आणि विद्याधर वृंदावनाच्या यात्रेला निघाले. मजल दर मजल करीत करीत हा ब्राह्मण थकला. मध्ये कांबळा टाकावा, विद्यार्थ्यांचे पाय दाबावेत, हात दाबावेत. अहो घरचे काय सेवा करतील अशी सेवा तो विद्याधर करत होता. हा शिरा होता, चूल पेटवली, शिरा तयार केला, ब्राह्मणाला एक घास खाऊ घातला. ब्राह्मणाला मोठा आनंद वाटला. चला आपली कुणीतरी काळजी घेते म्हणले. होता 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 हे वृंदावनाला जाऊन पोहोचले. गावात चौकशी केली. काव म्हणले इथे भगवंताचं मंदिर कुठं आहे? लोकांनी सांगितलं सरळ जा, डाव्या हाताला वळा, पुन्हा सरळ जा, एक भव्य दिव्य प्रांगण लागेल, त्या प्रांगणाच्या पुढे भगवंताचं मंदिर आहे. हे त्या मार्गाने गेले आणि त्या वृंदावनातल्या भगवंताला डोळे भरून बघितलं. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. डोळे भरून बघितलं, मोठा आनंदाश्रू वाहू लागले. आणि आजपर्यंत जी भगवंताची सेवा केलेली होती ती म्हणली आज फळाला आलेली आहे. दोघेही बाहेर आले आणि प्रांगणामध्ये बसून ध्यान लावलं. मात्र कवी वर्णन करतात कसा होता तो वृंदावनातला भगवंत. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. वेणू कवनाचा माय वाजे, हो वेणू कवनाचा माय वाजे. वेणू काने गोवरी धन गाजे, वेणू काने गोवरी धन गाजे. वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू वाजे, वृंदावनी वेणू. ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती, ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती. गाई धुन 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 वाजती, ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती. वाची धुन 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 वाजती.
गाती देव भीमानी पैसो स्तुती गाती देव भीमानी पैसोनी गाती भानुदासा आवली प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती वेणुनादे हो वेणुनादे हो वेणुनादे गोवर्धन गाजे वेणुनादे 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 हो वेणुनादे हो वेणुनादे गोवर्धन गाजे गावनी गावनी वेणू आणि त्या भगवंताला डोळे भरून बघितलं. समाधीतनं बाहेर आले, ध्यानातनं बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर दोघेही एकमेकाकडे आनंदानं बघू लागले. आनंद भरून आले आणि आनंदाच्या भरामध्ये ब्राह्मण बोलून गेला, विद्याधरा अरे तुझ्यामुळे माझी तीर्थयात्रा सफल झाली हो, बोल तुला काय हवंय. विद्याधर म्हणला मला काही नको. अहो काका तुमच्यामुळे माझी तीर्थयात्रा झाली, मी काय मागणार तुमच्याकडे, मलाही आनंद झालेला. नाही नाही विद्याधरा, त्या ब्राह्मणाला एवढा आनंद झाला आणि तो ब्राह्मण झटकन बोलून गेला की माझी लाडकी एकुलती एक मुलगी पुरीला गेलो की मी तुला देईन आणि माझा जावई करून घेईन. काही गरज होती का बोलायची. आनंद झाला की माणूस काही बोलतो. हो त्याप्रमाणे झालं. मात्र बरं हा तरणा बांड विद्याधर ह्याला असं झालं कधी एकदा पुरीला जातोय, कधी लग्न होतंय. जय जय रघुवीर. यांना जगन्नाथपुरीहून वृंदावनाला यायला जेवढा वेळ लागला त्याच्या निम्म्या वेळेमध्ये पुरीला हजर. हे दोघे पुरीला आले. मात्र आणि काय सांगायचं तुम्हाला, तीर्थावरनं आले की आपण माउंद घालतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या ब्राह्मणानं 8 दिवसांतर माउंद्याचा कार्यक्रम ठरवला. गावातले सगळे प्रतिष्ठित सरपंच मित्र मंडळी माउंद्याला बोलवले. मात्र गोडधोड्याचं जेवण, त्या जेवणाला विद्याधर पण होता. माउंद झाले. 15 दिवस झाले, महिना झाला, हा ब्राह्मण काही बोले ना. या विद्याधरीने विचार केला हे महाराज तिथं आपल्याला असं असं म्हणाले होते, पण आता काही बोलत नाहीत, आपणच विषय काढायला हवा तरच काहीतरी होईल. झालं. मग महिन्याभराने हा विद्याधर आला. म्हणला काका तुम्हाला आठवत आहे काय झालं. हो म्हणले आपण वृंदावनाला गेलो होतो. हो त्या प्रांगणामध्ये भजनातनं बाहेर आलो, तुम्हाला आनंद झाला आणि तुम्ही मला असं म्हणालात की पुरीला गेल्यानंतर मी तुला माझा जावई करून घेईन. त्याचं पुढे काय. त्या ब्राह्मणाने असं इकडे तिकडे मुलांकडे बघितलं. तेवढ्यात ती मुलं ए विद्याधरा तुला नाही घर, तुला नाही प्रॉपर्टी, तुझी नाही इस्टेट, तुला नाही ज्ञान आणि तू आमची बहीण मागतोस, नाही लाज वाटत नाही तुला. तो म्हणला मी कुठं तुमची बहीण मागितली, तुमचेच वडील म्हटले मी तुला जावई करून, विचारा म्हणले त्यांना. आणि त्या ब्राह्मणाला त्या मुलांचं टेन्शन आलं. दबाव. हो म्हणून दबावाखाली कुठल्याही गोष्टी करू नयेत, मोकळा असावं माणसाने. जय जय रघुवीर. आणि तो ब्राह्मण पलटला की अहो विद्याधरा मी असं बोललोच नाही. अहो तुम्ही देवासमोर बोललात ना, खोटं बोलता म्हणजे. नाही मी बोलल्याचं मला आठवत नाही म्हणते. कसं आठवत नाही म्हणते. तेवढ्यामध्ये गावातल्या एका माणसाने सांगितलं एक काम करा म्हणले, आता ते बोलले न बोलले ह्यांना आठवतंय न आठवतंय, पण मला एक सांगा म्हणले, हे काका तुम्हाला असं असं म्हणाले, हो त्यावेळेस कोण होतो तुमच्या बरोबर. तो म्हटलं कोणी नाही, आम्ही दोघंच होतो आणि भगवंत. मग भगवंत होते ना. ब्राह्मणाच्या मुलांनी सांगितलं भगवंत होते, भगवंताला साक्षीला घेऊन या. आणि त्यांनी जर साक्ष दिली तर तुमचं लग्न होईल. रामकृष्ण हरी. आता काय करावं. पण शुद्ध भाव होता, प्रेम होतं, भक्ती होती. हा लगेच तिथनं निघाला. कुठे वृंदावनाला निघाला. वृंदावनामध्ये गेला, भगवंताचं दर्शन घेतलं आणि देवाशी बोलू लागला. देव बोलतो बरं का. आपल्याला असं वाटतं देव बोलत नाही, देव जेवत नाही.
सगळं करत असतो, लक्षात ठेवा. हो, फक्त ते आपल्याला दिसत नाही. निर्गुण निराकार परमेश्वर सगुणामध्ये आला आपल्याकरता. आणि त्याप्रमाणे झालं. मात्र देवा तुला आठवतंय का म्हणले, ते काका आणि मी आलो होतो, ते असं असं म्हणाले, ते तर नाही म्हणून पडताय. देव बोले ना, देव हसे ना, देव चाले ना. देव कुठे बोलतो का? 8 दिवस झाले अन्न पाणी सोडून तो विद्याधर तिथेच बसला आणि भगवंताला सांगितलं की मी एवढंच मला कबुली द्या, मी दुसरं तिसरं तुमच्यापुढे काही मागणार नाही, आता नुरे मागणे भगवंता तुझ्यापाशी काही, माझं एवढंच काम करा म्हणले, वास बाकी मला दुसरं काही नको. देव हले ना, देव बोले ना. 15 दिवस उपोषणाला बसला आणि विद्याधराने सांगितलं तुम्ही जर माझ्याबरोबर साक्षर येणार नसाल ना, मी इथेच प्रमाणात करू, मी इथेच डोकं फोडतो, संपला माझा विषय म्हणले. आणि विद्याधरांनी डोकं फोडण्याकरता डोकं टेकलं, तेवढ्यात देव जागे. हे विद्याधरा, देव कुठे बोलतो का? नाही नाही बोलत नाही, पण बोला माझ्याकरता म्हणले. मी काय मागितलंय तुमच्याकडे आजपर्यंत? भक्तीच केली तुमची. एवढ्या लांबून मी दर्शनाकरता लोक काकांना घेऊन म्हणले माझं सगळं सोडून, आणि तुम्ही बोलत नाही. काय मागितलं काय मी? आता एकच मागणं मागतोय म्हणले, बाकी काही मागणं मागत नाहीये. माझ्याबरोबर म्हणजे फक्त साक्षीला या. तुम्ही आलात ना तर माझं लग्न होईल म्हणले. याल ना तुम्ही नक्की म्हणले. हो भगवंत म्हणले येईन, पण माझी एक अट आहे म्हणले. तुमच्या काही नाही म्हणले, मी सांगतो ते ऐक. देवानी सांगितलं तू पुढे चालायचंस, वृंदावनात निघालास ना की तू पुढे चालायचंस आणि पाठीमागे मी आहे. माझ्या चालांचा आवाज छोम 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 असा येईल, तोपर्यंत मागे वळून बघायचं नाही. मागे वळून बघितलंस तर मी थांबेन जागी. चल निघायचं. निघायचं. आणि निघाला. कोण? विद्याधर निघाला. आणि विद्याधर पुढे आणि हे मागे. विद्याधर पुढे चाललेले आहेत, देव मागे चाललेले आहेत. मात्र आणि यांचा आवाज छुम 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 असा येतोय. मात्र आणि असा आवाज येत असताना होता हे पुढे आले. मात्र पुढे आल्यानंतर देवांचे पाय वाळूमध्ये रुतले आणि देव तिथेच थांबले. तिथे थांबल्यानंतर चाळांचा आवाज बंद झाला आणि गर्रकन आमचा विद्याधर पाठीमागे फिरला. देवा म्हणले इथे कुठे थांबलात? पुरी अजून 1 कोस पुढे आहे म्हणले. देव म्हणले आता मी इथेच थांबतो, मी आता पुढे येणार नाही. तू पुरीत जा आणि त्या सगळ्या लोकांना सांग की देव साक्षीला आलेले, चला म्हणले. आणि त्याप्रमाणे झालं. मात्र साक्षीला आलेले आहेत म्हणले, तुम्ही चला. हा सगळा पुरीमध्ये गेला. चला देवाले साक्षीला, चला देवाले साक्षीला, चला देवाले साक्षीला. लोकांनी ह्याला वेड्यात काढला. देव कुठं साक्षीला येतात का म्हणले, काय सांगता म्हणले तुम्ही? नाही म्हणले. काही लोक म्हणले चला तर खरं देव आलेत की नाही बघू. देव आहे, देव नाही असं नाही. कोणाच्या तरी कोणाच्या रूपानं देव जागेवर असतात. मात्र ते दर्शन देतात, प्रसन्न होतात, आपल्या मनोकामना पूर्ण करतात. आणि अशा या भूमिकेतनं मात्र सगळी गावातली मंडळी तिथे जमा झाली आणि मानवी आकृतीमध्ये भगवंतानं सगळ्या पुरीकरांना त्या ठिकाणी दर्शन दिलं. त्या ब्राह्मणांनी देवापुढे साष्टांग दंडवत घातलं. मात्र लोळण घेतली देवापुढे आणि देवाला शरण गेले. मात्र की पुन्हा भगवंता आम्ही असं कधी खोटं बोलणार नाही. आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही पुरीला या. देव म्हणले मी आता पुरीला येणार नाही, इथेच माझं पाषाणरूपी मंदिर तुम्ही इथे बांधा. आणि पाषाणरूपी मंदिर तिथे बांधलं गेलं आणि देव साक्षीला आले म्हणून त्या गावाचं नाव साक्षी गोपाळ असं त्या ठिकाणी ठेवण्यामध्ये आलं. आजही आपण जगन्नाथपुरीला गेलात, वृंदावनाला गेलात तर तिथून साक्षी गोपाळ नावाचं रेल्वे स्टेशन आहे, तिथे उतरून भगवंताचं दर्शन आजही आपण करू शकतो. सत्यकथ्या घटनेवर आधारित हा दृष्टांत आहे. त्याप्रमाणे त्या विद्याधरानं भगवंताजवळ आयुष्यात काही मागितलं नाही, पण भगवंताला एवढंच सांगितलं की आता नुरे मागणे भगवंता तुझ्यापाशी काही, एवढंच मागणं मागतो. आणि ह्या मागण्यानुसार सगळ्यांना भगवंताचं दर्शन झालं आणि त्या विद्याधराचं विवाह त्या ब्राह्मणाबरोबर झाला, ब्राह्मणाच्या मुलीबरोबर झाला आणि तो पुढे संसाराला लागला. अशी भगवंताची सेवा आपण केलीत काही न मागता तर भगवंत निश्चितपणे आपल्या मागण्या पूर्ण करील आणि आपल्यावर जे काही प्रसंग आहेत त्यातनं प्रसंगातनं आपल्याला बाहेर काढेल आणि आपलं कल्याण करील. त्याच्याकरता तो भगवंत आहे, भक्तांचं कल्याण करण्याकरता भगवंत आहे. भगवंताकडे काही मागू नका. ज्या परिस्थितीमध्ये भगवंतांनी आपल्याला ठेवलेलं आहे त्या परिस्थितीमध्येच आपण राहायचं आहे आणि जीवनाचा आनंद लुटायचा आहे. म्हणून पूर्वपद्यामध्ये आमचे नरहरी महाराज या ठिकाणी लिहून जातात.
आता नुरे मागणे तुझा पाशी काही, आता नुरे मागणे तुझा पाशी काही, आता नुरे मागणे तुझा पाशी काही. क्या बात है. आता नुरे मागणे तुझा पाशी काही, आता नुरे मागणे तुझा पाशी काही. देही ते विदेही झालो आम्ही, देही ते विदेही झालो आम्ही. आता नुरे मागणे तुझा पाशी काही, आता नुरे मागणे तुझा पाशी काही. नरहरी संता पायी विनवणी, नरहरी संता पायी विनवणी, नरहरी संता. हरी संता पायी विनवणी, एका चक्रपाणी राखी मन, एका चक्रपाणी राखी मन. आता नुरे मागणे तुझा पाशी काही, आता नुरे मागणे तुझा पाशी काही, आता नुरे मागणे तुझा पाशी काही, तुझा पाशी काही, तुझा पाशी काही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. श्रीराम. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.